काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. प्रस्तावना. हे पुस्तक निवडल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की या पुस्तकातील विचार माझ्या आणि हजारो इतर लोकांइतकीच तुमची पण मदत करतील. खरं तर मला आशा आहे की हे पुस्तक तुमचं आयुष्य नेहमीसाठीच बदलून टाकेल. तुम्हाला बरीचशी कामं करायची असतात, पण तुमच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसतो. तुम्ही काम, वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि प्रोजेक्ट्सच्या ओझ्याखाली दबलेले असता. तुमच्याकडे महत्त्वाच्या वाटणाऱ्या मासिकं आणि पुस्तकांचा ढीग साचतो, जी तुम्हाला काम संपताच निवांत वाचायची असतात. खरं तर हे आहे की तुम्हाला कधीच निवांतपणा मिळणार नाही. तुमची कामे कधीच पूर्णपणे संपणार नाहीत. तुम्हाला ती पुस्तकं, मासिकं वाचण्यासाठी आणि तुम्ही ज्यांचे स्वप्न पाहिले होते अशा मोकळ्या वेळात करायच्या गोष्टींसाठी कधीच वेळ मिळणार नाही. जास्त मेहनत करून तुमच्या वेळ व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्याबद्दल विसरून जा. तुम्ही वैयक्तिक उत्पादकता वाढवण्याच्या पद्धतीत कितीही प्रभुत्व मिळवले तरी तुम्ही उपलब्ध वेळेमध्ये जेवढे काम करू शकता त्यापेक्षा काम नेहमीच जास्त असेल आणि तुमच्याकडे किती वेळ शिल्लक राहतो याने सुद्धा काही फरक पडत नाही. तुमचा वेळ आणि आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुम्हाला तुमचे विचार आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. तुम्ही तुमच्या कृती आणि कामांवर तितक्याच प्रमाणात नियंत्रण मिळवू शकता जितक्या प्रमाणात तुम्ही काही कामे करणे थांबवाल आणि जास्त वेळ त्या निवडक कामांना द्याल ज्या तुमच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवून आणू शकतात. मी गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून वेळ व्यवस्थापनाचा अभ्यास करत आहे. मी पीटर ड्रकर, एकेल मॅकेन्शी, एलन लेकिन, स्टीफन कोवे यांच्या आणि इतर अनेक पुस्तकांचा खोलवर अभ्यास केला आहे. मी वैयक्तिक कार्यकुशलता आणि परिणामकारकता वाढवण्याच्या विषयावरील शेकडो पुस्तकांचे वाचन केले आणि हजारो लेख वाचले. हे पुस्तक म्हणजे त्याचाच परिणाम आहे. जेव्हा मला एखादी चांगली कल्पना सुचायची तेव्हा मी माझ्या कामकाज आणि वैयक्तिक जीवनात ती अवलंबून बघायचो. जर ते फायद्याचे ठरले तर मी माझ्या भाषणात आणि सेमिनारमध्ये त्याचा समावेश करून इतरांना शिकवायचो. गॅलिलिओने लिहून ठेवले आहे, तुम्ही मानवाला काहीच शिकवू शकत नाही, तुम्ही फक्त ते त्याच्या आत शोधण्यासाठी त्याची मदत करू शकता. तुमच्या ज्ञान आणि अनुभवानुसार तुम्हाला हे विचार कमी जास्त प्रमाणात ओळखीचे वाटू शकतील. काहीही असो, हे पुस्तक तुम्हाला त्याविषयी जास्त जागरूक बनवेल. तुम्ही या पद्धती आणि तंत्र शिकून त्या तुमच्या सवयी बनेपर्यंत त्याचा सातत्याने वापर करत राहा. हे केल्याने तुमचे आयुष्य अत्यंत सकारात्मक दिशेने वळण घेईल. लिखित ध्येयाची शक्ती. मी तुम्हाला माझ्याविषयी आणि या छोट्याशा पुस्तकाच्या उगमाविषयी काही सांगू शकतो. माझ्या आयुष्याची सुरुवात झाली तेव्हा माझ्याकडे चांगल्या गोष्टी जवळजवळ नव्हत्याच. चांगली गोष्ट फक्त ही होती की मी एक जिज्ञासू प्रवृत्तीचा होतो. मी शाळेत असताना अभ्यासात खूप कच्चा होतो आणि पदवीधर होण्यापूर्वीच शिक्षण सोडले. मी अनेक वर्षे मजुरी केली आणि माझे भविष्य अजिबातच उज्ज्वल दिसत नव्हते. तारुण्यात प्रवेश करताच मला एका जहाजावर काम मिळाल्याने मी जग बघायला निघालो. 8 वर्षांपर्यंत मी काम, प्रवास आणि काम हेच करत होतो. हे प्रकरण संपेपर्यंत माझे 5 महाद्वीपांच्या 80 देशांमध्ये फिरून झाले होते. जेव्हा मला मजुरीची कामे मिळेनाशी झाली तेव्हा मी विक्री विभागात सेल्समन म्हणून गेलो. मी घराचे दरवाजे वाजवत कमिशनवर काम करत होतो. मी संघर्ष करत होतो. उत्पादने विकणे कठीण जात होते. मी स्वतःला हा प्रश्न विचारला की इतर लोक माझ्यापेक्षा चांगले काम का करीत आहेत? मग मी अशी पद्धत वापरली ज्याने माझे आयुष्य बदलून गेले. मी यशस्वी व्यक्तींना प्रश्न विचारू लागलो की ते असं काय करतात ज्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त यशस्वी होत आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी काम केले. परिणामतः माझी विक्री वाढली. शेवटी मी इतका यशस्वी झालो की मला सेल्स मॅनेजर बनवले गेले. पुन्हा मी तीच पद्धत वापरली. मी यशस्वी व्यवस्थापकांना विचारले की चांगले योगदान देऊन यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय करता?
त्यांनी ज्या पद्धती सांगितल्या त्यावर मी अंमलबजावणी करू लागलो. जवळपास लगेचच मला पण त्यांच्यासारखे परिणाम मिळू लागले. शिकणे आणि शिकलेल्या बाबींवर अंमलबजावणी करण्याच्या या पद्धतीने माझे आयुष्य बदलून गेले. मी आजही आश्चर्यचकित होतो की हे सर्व किती सरळ, साधे आणि ठळक आहे. फक्त इतर यशस्वी व्यक्ती काय करतात याचा शोध घेऊन त्यांच्यासारखे परिणाम मिळेपर्यंत तेच करत राहणे. तज्ञ व्यक्तीकडून शिकणे. अरे वा, काय छान कल्पना आहे. यशाचे भाकीत करता येते. सोप्या भाषेत सांगायचे तर काही लोक इतरांपेक्षा जास्त चांगले काम करतात, कारण ते काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. मुख्यतः यशस्वी, आनंदी आणि समृद्ध व्यक्ती त्यांचा वेळ सामान्य व्यक्तीपेक्षा खूप खूप चांगल्या प्रकारे वापरतात. अपयशाच्या पार्श्वभूमीवर माझ्यामध्ये कमीपणा आणि अक्षमतेची भावना खूप वाढली होती. मी अशा गैरसमजाच्या मानसिक जाळ्यात अडकलो होतो की माझ्यापेक्षा उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती खरेच माझ्यापेक्षा वरचढ आहेत. नंतर मला कळाले की हे नेहमीच खरे असेल असं नाही. ते फक्त वेगळ्या पद्धतीने काम करत होते आणि त्यांनी जी कार्यशैली शिकली होती ती मी सुद्धा शिकू शकत होतो. मी या शोधामुळे आश्चर्यचकित आणि उल्हसित झालो होतो आणि अजूनही आहे. मला या सत्याची जाणीव झाली की मी माझे आयुष्य बदलवू शकतो आणि ठरलेले जवळपास कोणतेही ध्येय मी गाठू शकतो. हे मिळवण्यासाठी मला फक्त त्या क्षेत्रातील इतर व्यक्ती काय करत आहेत हे शोधून ते स्वतः करायला हवे. त्या व्यक्तींसारखे परिणाम मिळवेपर्यंत मी प्रयत्न चालूच ठेवायला हवे. विक्री विभागात कामाची सुरुवात केल्यानंतर वर्षभराच्या आत मी उत्कृष्ट सेल्समनच्या यादीत जाऊन पोचलो. त्यानंतरच्या 1 वर्षात मॅनेजर, 3 वर्षानंतर उपाध्यक्ष बनलो. तेव्हा मी 6 देशात कार्यरत असलेल्या 95 विक्री अधिकाऱ्यांचा बॉस होतो. त्यावेळी माझे वय फक्त 25 वर्षे होते. या वयापर्यंत माझे 22 वेगवेगळे कामधंदे करून झाले होते. मी अनेक कंपन्या सुरू केल्या. एका नामवंत युनिव्हर्सिटीतून व्यावसायिक शिक्षणाची डिग्री घेतली. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन भाषा शिकलो. आतापर्यंत मी 1000हून जास्त कंपन्यांमध्ये वक्ता, प्रशिक्षक आणि सल्लागाराची भूमिका केली आहे. आजकाल मी दरवर्षी 2,50,000हून अधिक लोकांसमोर भाषण देतो किंवा सेमिनार घेतो. यामध्ये तर बऱ्याचदा एका वेळी 20,000हून अधिक लोक असतात. एक साधे सत्य. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पुन्हा पुन्हा पडताळून पाहून मला एक शोध लागला. मोठे यश, सन्मान, आदर, समाजातील मान्यता आणि आयुष्यातील आनंदाची एकच गुरुकिल्ली आहे. संपूर्ण एकाग्रतेने आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामावर लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टपणे करण्याची आणि ते पूर्णत्वास नेण्याची तुमची क्षमता. हा सिद्धांतच या पुस्तकाचा आत्मा आणि गाभा आहे. हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे तुम्हाला कारकिर्दीत वेगाने पुढे कसे जावे आणि त्याबरोबरच तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि अधिक चांगल्या प्रकारे कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करणे. या पुस्तकात मी स्वतः शोधलेले 21 सर्वात शक्तिशाली सिद्धांत आहेत. हे सिद्धांत वैयक्तिक परिणामकारकतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या पद्धती आणि तंत्र व्यवहारोपयोगी, यशस्वी ठरलेल्या आणि झटपट परिणाम देणारे आहेत. हे करताना कामातील टाळाटाळ आणि वेळेचे अकुशल व्यवस्थापन यांचे मानसिक व भावनिक स्पष्टीकरण देण्याविषयी मी खूप सविस्तर लिहिले नाही. संशोधन किंवा कारणमीमांसा यांनीही पानं खर्ची घातली नाहीत. या पुस्तकातून तुम्ही फक्त काही विशिष्ट सिद्धांताविषयी शिकाल. हे सिद्धांत म्हणजे काही विशिष्ट सूत्रे आहेत जी तुम्ही ताबडतोब अवलंबू शकता. तुम्हाला कामात वेगाने उत्तम परिणाम मिळू लागतील आणि तुमचा आनंद द्विगुणित होऊ लागेल. या पुस्तकात दिलेला प्रत्येक विचार तुमची उत्पादकता, कार्यकुशलता आणि योगदान वाढवण्यास मदत करेल आणि तुम्ही जे काही कराल ते उत्कृष्ट होऊन तुम्हाला मौल्यवान बनवेल. यातील बऱ्याचशा कल्पना तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही अवलंबू शकता. या सर्वच 21 पद्धती आणि तंत्र परिपूर्ण आहेत. या सर्वच महत्त्वाच्या आहेत. यापैकी एखादी पद्धत एका विशिष्ट परिस्थितीत उपयोगी पडेल तर दुसरी पद्धत एखाद्या दुसऱ्या कामासाठी तुम्ही वापरू शकाल. एकत्रितपणे हे 21 विचार एखाद्या बुफे जेवण्यासारखं आहे.
त्यातील तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता. ही वैयक्तिक परिणामकारकता वाढवण्याची तंत्र आहेत जी तुम्ही कधीही कुठल्याही क्रमाने वापरू शकता. ही वैयक्तिक परिणामकारकता वाढवण्याची तंत्र आहेत जी तुम्ही कधीही कुठल्याही क्रमाने वापरू शकता. तुम्हाला ज्या क्षणी जे योग्य वाटेल ते तंत्र तुम्ही वापरू शकता. यशाची गुरुकिल्ली आहे कर्म. हे सिद्धांत तुमची कार्यकुशलता आणि योगदान वेगाने सुधारते. तुम्ही जितक्या वेगाने हे शिकाल आणि त्याचा वापर कराल तेवढ्याच वेगाने आयुष्यात तुम्ही पुढे जाल याची खात्री आहे. जेव्हा तुम्ही रोज सकाळी एक बेडूक गिळायला शिकाल तेव्हा तुम्ही पूर्ण करू शकणाऱ्या कामांच्या संख्येला काहीच मर्यादा नसेल. ब्रायन ट्रेसी, सोलाना बीच, कॅलिफोर्निया, ऑक्टोबर 2006.